अंबाजोगाई येथील संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आमचे मार्गदर्शक, ज्यांनी अतिशय कष्टातून आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून जे आज या ठिकाणी अधिष्ठाता म्हणून काम करत आहेत आणि गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून घडत आहे, असे आदरणीय डॉक्टर धपाटे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्यांच्यामुळे जाधव कोचिंग क्लासेसची मुहूर्तमेढ या अंबाजोगाईमध्ये 25 वर्षापूर्वी लावण्यात आली, ज्यांच्या सहकार्यानं अशा आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिलजी लोमटे साहेब, तसेच प्रमुख पाहुणे दुसरे की ज्यांच्यामुळं म्हणजे जाधव कोचिंग क्लासेसची सुरुवात झाली, ज्यांनी जाधव कोचिंग क्लासेस सुरुवात करण्यासाठी जागा दिली उपलब्ध करून आणि ज्यांनी आम्हाला एक मित्रत्वाचा आधार दिला खऱ्या अर्थानं, असे प्रमुख पाहुणे आमचे मित्र ॲडव्होकेट सुभाषजी शिंदे साहेब. आणि जाधव कोचिंग क्लासेसची सुरुवात जेव्हा अंबाजोगाईमध्ये 2001 मध्ये केली तेव्हा मी इंग्रजी विषय शिकवत होतो आणि माझ्यासोबत गणित विषय शिकवणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गुळभिले सर या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचं नुकतंच प्रमोशन झालेलं आहे, आमचे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आत्ता नुकतंच ज्यांची पदोन्नती झाली असे कोपले सर, जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ ज्योती जाधव मॅडम आणि खऱ्या अर्थानं जाधव कोचिंग क्लासेसची धुरा जे मागील अनेक वर्षापासून सांभाळत आहेत आणि विद्यार्थ्यांचे लाडके असे गुरुवर्य संतोषजी देशमुख सर, योगेशजी तट सर, रमेशजी कुलकर्णी सर, श्रीकांतजी खुने सर, त्याचबरोबर तट मॅडम, नेहा मॅडम, मयुरी मॅडम, प्रभुने मॅडम व या ठिकाणी उपस्थित असलेले जाधव कोचिंग क्लासेसचे काही जे माझे विद्यार्थी पण आज चांगल्या पोस्टवरती आहेत, काही डॉक्टर आहेत, काही सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून या ठिकाणी काही जण आहेत, अनेक जण इंजिनियर म्हणून आहेत, अनेक जण व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करत आहेत, काही जण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं नावलौकिक कमवत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने म्हणजे जाधव कोचिंग क्लासेसमध्ये जे काही ज्ञानार्जन झालं त्या ज्ञानार्जनाचा वापर समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी करत आहेत. असे उपस्थित असलेले सर्व जाधव कोचिंग क्लासेसचे माझे विद्यार्थी या ठिकाणी, त्याचप्रमाणे माता पालक व जे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उभा आहेत, सर्व पालक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, जाधव कोचिंग क्लासेसची सुरुवात 2001 मध्ये मीनाताई ठाकरे चौकामध्ये ॲडव्होकेट सुभाषजी शिंदे साहेबांच्या जागेमध्ये अंडरग्राऊंडला 2001 मध्ये केली होती आणि सुरुवातीला 1 वर्षभर 6 मुलांवरती हे ट्यूशन सुरू केले आणि पाहता पाहता आपण पालकांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि जाधव कोचिंग क्लासेसमध्ये जे काही शिक्षणाचं या ठिकाणी ज्ञानार्जन होतं आहे त्यामध्ये जे आमचे खऱ्या अर्थानं पिलर्स म्हणतो आपण, खंबीर साथ देणारे जे गुरुजन वर्ग आहेत, शिक्षक वृंद आहेत, त्यांच्या कष्टामुळं, त्यांच्या मेहनतीमुळं आणि ते अथक जे काही परिश्रम घेतात त्यामुळंच एक चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, सदिच्छेनं आम्ही करत आलेले आहोत. आणि बघता बघता हे चालू वर्ष 25वं वर्ष म्हणजे 25व्या वर्षात आम्ही पदार्पण केलं आणि 25वं वर्ष संपत आलेलं आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असताना या ठिकाणी
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचाही काही या ठिकाणी संयम मेळावा या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलं आणि आपण पालकांनी ही आणि माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आम्हाला जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा नक्कीच आपल्या विश्वासास पात्र राहून या पुढच्या काळात सुद्धा चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न जाधव कोचिंग क्लासेस निश्चितपणेच करेल. आपला विश्वास हीच आमची खरी साथ आणि ऊर्जा आहे आणि त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याची निश्चिंत ग्वाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो. आदरणीय धपाटे सरांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही नेहमीच सर जाधव कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही वर्षाला जो काही उपक्रम घेतो, फक्त मध्ये कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला असे गेट टुगेदर किंवा असे कार्यक्रम घेता आले नाहीत, पण दरवर्षी आम्ही हा प्रयत्न यासाठी करतो की विद्यार्थ्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं आणि विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाहून काहीतरी आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करावा. कारण विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी नेहमीच आम्ही अधिकारी असतील किंवा अशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात किंवा इतर चांगल्या क्षेत्रामध्ये जे कोणी नावलौकिक कमावलेले व्यक्तिमत्व आहेत या सर्वांना आम्ही मुद्दाम आपल्याला या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलावतो. आपले अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळावं जेणेकरून या मुलांपैकीच भविष्यामध्ये कुणी डॉक्टर होणार आहे, कुणी इंजिनियर होणार आहे. कारण धपाटे सरांच्या हाताखाली आज कितीतरी डॉक्टर्स त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा करतात आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयामध्ये जेवढे काही डॉक्टर्स आहेत ते सर्वजण आदरणीय धपाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात. आणि तुमच्यापैकी कोणाला डॉक्टर बनण्याची इच्छा असेल, कोणाला इंजिनियर बनण्याची इच्छा असेल, कोणाला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल, कुणाला न्यायदानामध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर अशा प्रकारचे सर्व आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आम्ही आपल्यासमोर प्रमुख पाहुणे म्हणून, मार्गदर्शक म्हणून बोलावलेले आहेत. आपण आमच्या या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि शेवटी एवढंच आपणा सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती आम्ही करतोय. सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. माता पालक ज्या आहेत भगिनी त्यांना त्या ठिकाणी खालच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये मागच्या बिल्डिंगच्या त्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली, विद्यार्थ्यांना या ग्राउंडमध्ये आहे आणि पुरुष जे काही पालक आहेत आणि पाहुणे मंडळी यांना या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरती जेवणाची व्यवस्था केलेली. कार्यक्रम संपल्यानंतर कृपया आपण सर्वांनी आणि माजी विद्यार्थी जे कोणी आहेत त्यांना सुद्धा वरच्या मजल्यावरती जेवणाची सोय केलेली आहे. कृपया आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही विनंती करतो. पुनश्च एकदा आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.